नमस्कार. मी प्राध्यापक प्रशांत डाकणे. प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा एक सर्टिफाईड ऑडिटर व्हायचं आहे. सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी नामतालिकेमध्ये आपलं नाव समाविष्ट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खास तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. कारण सहकार विभागाच्या अंतर्गत सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी नामतालिका तयार करण्याबाबत सन 2026 ते 2028 या कालखंडापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी जे काही नामतालिका आहे या नामतालिकेसाठी तुम्हाला त्या ठिकाणी जर आपलं नाव समाविष्ट करायचं असेल तर त्या संबंधीचं परिपत्रक विभागाने वेबसाईटवरती अपलोड केलेलं आहे. तर हे नक्की परिपत्रक काय आहे, या परिपत्रकामध्ये महत्त्वाची माहिती काय आहे, ऑडिट पॅनलसाठी महत्त्वाचे नियम काय दिलेले आहेत, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, अनुभव त्या ठिकाणी कोणता आणि कसा लागणार आहे, या संदर्भातली पूर्ण आपण डिटेल आउट माहिती आजच्या या व्हिडिओ सेक्शनमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचलेच पाहिजे. चला तर मग आपण आजच्या ह्या पहिल्या पार्टमध्ये सहकार क्षेत्राशी संबंधित जे काही सहकारी संस्था लेखापरीक्षणासाठी जी नामतालिका विभागाने प्रसिद्ध केलेली आहे सन 2026 ते 28 साठी, ती पूर्ण जे काही परिपत्रक आहे ते आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. तसेच तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. खूप साऱ्या कन्सेप्ट यामध्ये मी क्लिअर करणार आहेत. लेखापरीक्षकाच्या संदर्भातील ज्या विद्यार्थ्यांना सर्टिफाईड ऑडिटर व्हायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी हे खूप आणि खूप महत्त्वाचं आहे. ओके, चला प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष स्क्रीनवरती द्यायचं आहे. स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय सहकार विभागाची ही वेबसाईट आहे, सहकार आयुक्त .महाराष्ट्र.gov.in. या वेबसाईटवरती तुम्हाला परिपत्रक विभागाने जाहीर केलेलं आहे आणि जे तुम्हाला ऑडिट पॅनलसाठी जे अर्ज करायचा आहे त्याची वेबसाईट मात्र वेगळी आहे. त्या संदर्भातला मी व्हिडिओ अपडेट करेलच, टेन्शन घेऊ नका. पण आधी आपण व्यवस्थित परिपत्रक पहिलं वाचून घेऊ, समजून घेऊ, मग तुम्हाला फॉर्म भरताना त्या ठिकाणी अडचण येणार नाही. चला आता ह्या वेबसाईटवरती आल्यावरती बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं या पद्धतीचं तुम्हाला पेज या ठिकाणी दिसेल. ओके, जे सहकार आयुक्त .महाराष्ट्र.gov.in. ओके, ही वेबसाईट आहे. यावरती आल्यावरती मुख्य पृष्ठावरतीच तुम्हाला अद्ययावत बातमी म्हणजे लेटेस्ट न्यूज तुम्हाला या ठिकाणी दिसतील आणि नवीन काय यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी जे नवीन काय आहे यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्याच कॉलमला लेखापरीक्षकाची नामतालिका सन 2026 ते 2028 या संदर्भातलं सूचना परिपत्रक विभागाने या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. हे सूचना परिपत्रकाला तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, क्लिक केल्यानंतर तुम्हाला 15 पेजेसची एक PDF या ठिकाणी ओपन होणार आहे आणि या PDF मध्ये महत्त्वाची माहिती विभागाने तुम्हाला दिली आहे लेखापरीक्षण नामतालिकेच्या संदर्भातील. ओके, तर आता जे विद्यार्थी GDCA परीक्षा क्वालिफाईड असतील, मी सुरुवातीलाच पॉईंट क्लिअर करतोय, जे विद्यार्थी GDCA परीक्षा क्वालिफाईड असतील आणि ज्या विद्यार्थ्यांकडे GDCA परीक्षा उत्तीर्ण नंतरचा चार्टर्ड अकाउंटंट CA असे CA की ज्यांची फर्म या सहकार विभागाच्या नामतालिकेमध्ये रजिस्टर असली पाहिजे, असे CA की जे या सहकार विभागाच्या नामतालिकेवरती त्यांचं नाव नोंदणी असलं पाहिजे, अशा CAंच्या बाबतीतलं तुमचं ऑडिट केल्याचा अनुभव सर्टिफिकेट तुम्हाला त्या CA कडनं घ्यायचा आहे किंवा तुम्ही ज्या CAंकडे वर्किंग करत असाल ते CA जर पॅनलवर असतील तर त्यांना तसं सांगायचं आहे. ओके, एक गोष्ट लक्षात घ्या. आणि ज्या CAंकडे तुम्ही काम करत नसाल आणि जर तुमचं त्या ठिकाणी ते CA पॅनलवर नसतील तर त्यांचं सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी चालणार नाही. कारण नोटिफिकेशनमध्ये ह्या गोष्टी विभागाने अगदी क्लिअरपणे सांगितलेल्या आहेत. हे मी सुरुवातीला का सांगतो, कारण बरेचसे विद्यार्थी व्हिडिओ व्यवस्थित नीट पाहत नाही, समजून घेत नाही, त्यामुळे मग पुन्हा तुम्हाला अडचणी त्या ठिकाणी निर्माण होतात. हे झालं सर्टिफाईड ऑडिटरच्या बाबतीमध्ये. कारण जे विद्यार्थी GDCA परीक्षा क्वालिफाईड असतील, 3 वर्ष प्रमाणित लेखापरीक्षकासाठी तुम्ही अर्ज म्हणजे प्रमाणित लेखापरीक्षणासाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करणार असाल म्हणजे सर्टिफाईड ऑडिटरसाठी, तर तुमच्याकडे 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे परीक्षा उत्तीर्ण नंतरचा. कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला परिशिष्ट 2 मध्ये व्यवस्थित टाईप करून द्यायच्या आहे, याची सुद्धा माहिती परिपत्रकामध्ये दिली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि मनापासून व्हिडिओ आवडला तर विद्यार्थी मित्रांनो लाईक मात्र नक्की करा, कारण तुमच्यासाठी आपण खास महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.
तर याचा तुम्ही नक्की फायदा करून घ्या. आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हे व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांचे सुद्धा डाऊट्स त्या ठिकाणी क्लिअर होतील. आता ही PDF आहे. प्रथमतः तुम्ही काय करायचं आहे, या PDFची पहिली प्रिंट काढा. ओके, प्रिंट काढा, कारण प्रिंट तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे. कारण बरेचसे विद्यार्थी नुसतं मोबाईलमध्ये PDF ठेवतात आणि मग सर आम्ही इथे हे वाचलं तिथे वाचलं असं करू नका. प्रिंट काढा, व्यवस्थित एकदा आपला हा व्हिडिओ ऐका आणि नंतर काळजीपूर्वक पुन्हा ती प्रिंट वाचा. आणि तुम्ही त्या शैक्षणिक पात्रतेमध्ये बसत असाल, तुमच्याकडे अनुभव असेल, सर्टिफिकेट असेल, तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करा. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सुरुवातीलाच क्लिअर करतो, हे जे काही तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहे, यासाठी तुम्हाला कोणतेच शुल्क नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या, उगाच कोणालाही पैसे देत बसू नका. फॉर्म अगदी सोपा आहे. महत्त्वाची कागदपत्र, डॉक्युमेंट, शैक्षणिक पात्रताच फक्त तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यामुळे व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तर तुम्ही स्वतःही या गोष्टी त्या ठिकाणी व्यवस्थित सबमिट करू शकतात. आणि उगाच कोणी विद्यार्थी मित्रांनो, कुणालाही त्या ठिकाणी बळी पडू नका. पैसे कोणी मागत असतील तर त्वरित तुम्ही विभागाशी संपर्क साधा. ओके, कुणालाही आपल्याला 1 रुपयाही द्यायचा नाहीये. तुमच्याकडे अनुभव आहे, शैक्षणिक पात्रता आहे, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे क्लिअर असतील तर तुम्ही नक्की फॉर्म या ठिकाणी भरा. ओके, चला इथपर्यंत पॉईंट क्लिअर. चला आपण आता हे पूर्ण नोटिफिकेशन व्यवस्थित समजून घेऊया. बघा, विभागाच्या संदर्भातील जे काही सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी विभागाने नामतालिका या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना एक सर्टिफाईड ऑडिटर व्हायचं असेल, ज्या विद्यार्थ्यांना शासकीय ऑडिटर व्हायचं असेल, किंवा काही विद्यार्थी असे असतील की जे CA परीक्षा क्वालिफाईड आहेत, ICW परीक्षा क्वालिफाईड आहेत, किंवा अशा काही CA फर्म असतील की ज्यांना हे आता सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी नामतालिकेमध्ये आपली संस्था, आपलं इंडिव्हिज्युअल CA फर्म असेल तर ते तुम्हाला रजिस्टर करायचं असेल तर तुम्हाला ही महत्त्वाची संधी आहे. तसेच जे विद्यार्थी GDCA परीक्षा क्वालिफाईड असतील, या GDCA परीक्षा क्वालिफाईड नंतर तुमच्याकडे ऑडिटचा अनुभव असेल, लेखापरीक्षणाचा अनुभव असेल, तो अनुभव तुम्हाला 3 वर्ष असला पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या. आणि तुमच्याकडे पदवी असणं आवश्यक आहे. हे 3 डॉक्युमेंट सर्टिफाईड ऑडिटरसाठी महत्त्वाचे आहेत. ओके, चला आपण हे पूर्ण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत, पण सुरुवातीला या गोष्टी तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. तर विभागाने हे परिपत्रक 1/4/2026 जाहीर केलेलं आहे. त्यानंतर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे काही तुम्हाला अर्ज करायचे आहेत, बघा, नवीन लेखापरीक्षक नामतालिका तयार करण्यासाठी आता एक गोष्ट लक्षात घ्या, जे विद्यार्थी ऑलरेडी आधी 2024 ते 26, इकडे लक्ष द्या, तोही पॉईंट तुमचा मी क्लिअर करतो. जे विद्यार्थी ऑलरेडी आधी 2024 ते 2026 या पॅनल लिस्टेडला असतील तर त्यांचं सुद्धा रिन्यू करायचं आहे याच प्रोसेसने. ओके, आता इथे लक्ष द्या, जे तुम्ही आता 2026 ते 2028 साठी पॅनल नोंदणी करता आहात. ओके, पॅनल नोंदणी तुम्ही करता आहात, बरोबर, तर त्याचा इथे कालावधी पण तुम्हाला दिलेला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जे आता नव्याने नोंदणी करणार असतील किंवा ज्यांचं रिन्युवेशन असेल त्यांच्यासाठी आता 1/4/2026 ते 31/3/2028 हा तुमचा कालावधी असणार आहे पॅनलच्या संदर्भातला. मग आता यासाठी जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर 6/4/2026 ते 20/4/2026 ही तुम्हाला अर्ज सादर करण्याची तारीख दिलेली आहे. 6/4 पासून ते 20/4 पर्यंत. ओके, आणि ऑनलाईनच तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. त्या संदर्भातली वेबसाईट पण इथे दिलेली आहे, त्यावरती मी डिटेल आउट व्हिडिओ बनवणार आहे, किंवा आपण 2024ला पण एक व्हिडिओ अपडेट केलेला होता, तो आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो एकदा व्यवस्थित पाहून घ्या. ओके, पण मी नव्याने अपडेट करणार आहे, पण काही विद्यार्थ्यांना घाई असते, बरोबर की नाही. ओके, जे आता नवीन अपडेट असेल त्यानुसार मी तुम्हाला माहिती त्या ठिकाणी देणार. बघा, आता ही वेबसाईट आहे mahasahakar.maharashtra.gov.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. अजून सुरू झालेला नाहीये, सुरू कधी होणार आहे, 6/4/2026 पासून. ओके, बघा, आता फक्त परिपत्रक विभागाने प्रसिद्ध केलेलं आहे. आता हे कामकाजाची रूपरेषा म्हणजे हे कोणाचं, ज्यांनी आता या ठिकाणी विभागाने हे परिपत्रक जाहीर केलेलं आहे, तर ह्या परिपत्रकामध्ये लेखापरीक्षकाच्या नामतालिकेसाठी जी काही प्रक्रिया असणार आहे ती हे पुढच्या चार्टनुसार त्या ठिकाणी पार पाडली जाणार आहे. प्रथमतः त्यांनी या ठिकाणी परिपत्रक जाहीर केलं 2/4/2026
त्यानंतर आता त्यांनी म्हटलं आहे यामध्ये की नवीन नामतालिकेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू इच्छित असणारे पात्र जे उमेदवार असतील त्यांची आवश्यक कागदपत्र त्यांनी अपलोड करायची आहे. त्या संदर्भातल्या तारखा आहे 6/4/2026 ते 20/4/2026. या दरम्यान जे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज सादर करतील त्यानंतर आलेल्या अर्जाची विभाग छाननी करणार, तपासणी करणार, पाहणी करणार. ते जिल्हा स्तरावरती पहिली पाहणी तपासणी होणार. त्या संदर्भातली तारीख आहे 21/4/2026 ते 5 मे 2026. ओके. बघा आता मग या ठिकाणी मे महिना सुरू होतो. त्यानंतर पुढे जिल्हा स्तरावरती तुमची तपासणी छाननी झाली, त्यामध्ये काही फॉर्म रिजेक्ट झाले तर त्या संदर्भातलं विभाग फॉर्मचं रिजेक्टचं कारण तुम्हाला देणार आहे. ओके. जिल्हा स्तरावरती तपासणी झाल्यानंतर ज्यांचे फॉर्म ॲक्सेप्ट होतील त्यांचे पुन्हा हेड ऑफिसला फॉर्म तपासणीसाठी जातील. तर हेड ऑफिसला बघा जिल्हा स्तरावरती एकदा तपासणी झाली का पुन्हा कुठे जाणार? हेड ऑफिसला जाणार. सहकार आयुक्त कार्यालय जे पुणे विभाग आहे त्या पुणे विभागाकडे हे तपासणीसाठी पुन्हा जाणार. मग या ठिकाणी बघा त्याची तारीख आहे 6/5/2026 ते 20/5/2026. या कालखंडामध्ये हेड ऑफिसला तुमचे फॉर्मची तपासणी होणार. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म अस्वीकृती असतील म्हणजे रिजेक्ट झालेले असतील त्या संदर्भातलं विभाग तुम्हाला कारण देईलच. मग त्या कारणासंदर्भातलं तुम्हाला जर काही तक्रार दाखल करायची असेल विभागामध्ये ॲप्लिकेशनच्या संदर्भातली तर त्याच्या संदर्भातला कालावधी आहे 21/5/2026 ते 27/5/2026. ओके. त्यानंतर जे जे विद्यार्थी तक्रार दाखल करतील ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले असतील ते विद्यार्थी तक्रार दाखल करतील तर त्यांच्या संदर्भातलं पुन्हा तपासणी पाहणी फॉर्मच्या संदर्भातली त्या ठिकाणी होणार आहे. त्याची तारीख आहे 28/5/2026 ते 6/6/2026. ओके. आणि मग नंतर पुन्हा तपासणी होऊन पाहणी होऊन नंतर आपली फायनल यादी जी असणार आहे पात्र लेखापरीक्षकांची अंतिम यादी ही 10/6/2026 ला प्रसिद्ध केली जाणार आहे. अंतिम यादी त्या ठिकाणी तयार केली जाईल. एक गोष्ट लक्षात घ्या. असं हे कामकाजाचं रूपरेषा विभागाने तुम्हाला चार्टच्या स्वरूपात दिलं आहे. एक गोष्ट ही सुरुवातीला मी क्लिअर करतो. ओके. त्यानंतर आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं सर आम्ही तर अर्ज भरला पण अर्ज भरल्यानंतर काही अर्ज रिजेक्ट केले जातात किंवा अस्वीकृत केले जातात तर या संदर्भातले काय कारण असतं तर हे आधी तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. बघा बरेचसे विद्यार्थी अर्ज भरतात पण कधी कधी काहीतरी कुठेतरी चुकीची माहिती ऐकतात किंवा चुकीच्या पद्धतीने तुम्ही फॉर्म सबमिट करतात. ओके. तर इकडे लक्ष द्या. तुमचे अस्वीकृती म्हणजे अर्ज रिजेक्ट होण्यामागची कारणं काय आहेत इथे त्यांनी क्लिअरपणे सांगितलं. शैक्षणिक पात्रतेमध्ये संदर्भातील महत्त्वाची कागदपत्र तुम्ही व्यवस्थित अपलोड केले नसतील, स्वयंघोषित शपथपत्र व्यवस्थित अपलोड केलं नसेल ज्याला आपण परिशिष्ट 2 म्हणतो, त्यानंतर निर्धारित साईजमध्ये फोटो व्यवस्थित अपलोड केलेला नसेल, पॅन कार्ड व्यवस्थित तुम्ही अपलोड केलं नसेल स्कॅनच्या स्वरूपामध्ये, सनदीय परिव्यय आता हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. सनदीय परिव्यय लेखापालाचं पार्टनरशिप फर्म किंवा प्रोप्रायटरी फर्म तसेच वैयक्तिक सनदीय असतील म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट सी असतील किंवा परिव्यय लेखापरीक्षक असतील त्यांना सुद्धा जर आपल्या संस्थेचं किंवा आपलं वैयक्तिक चार्टर्ड अकाउंटंट्स यांना सुद्धा सहकार संस्थेच्या पॅनलवर नाव नोंदणी करायची असेल तर ते CA परीक्षा क्वालिफाईड झालेले असतील तर त्या संदर्भातलं सर्टिफिकेट तुम्ही व्यवस्थित अपलोड करायचं आहे. जर ते व्यवस्थित अपलोड केलं नाही तर तेव्हा सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जातो. त्यानंतर सनदीय परिव्यय लेखापालांच्या प्रोप्रायटरी फर्म्स किंवा वैयक्तिक सनदी असतील म्हणजे इंडिव्हिज्युअली त्या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंट असतील किंवा परिव्यय लेखापरीक्षक असेल किंवा तसेच ज्या ठिकाणी आता प्रमाणित लेखापरीक्षक म्हणजे कोण सर्टिफाईड ऑडिटर जे GDCA परीक्षा उत्तीर्ण असतील आणि त्यांच्याकडे संस्थांचंच सहकारी संस्थांचंच लेखापरीक्षण केल्याचा अनुभव पाहिजे. हे मी मनाने सांगत नाही, सगळं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. तर प्रमाणित लेखापरीक्षक असतील यांनी सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणाचा अनुभव असल्याबाबतचा ज्या तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट CA कडनं अनुभव सर्टिफिकेट घेणार आहेत ओके त्या CNच्या बाबतीतलं त्या ठिकाणी जे तुम्ही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेणार आहात तर त्यामध्ये सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षण केल्याचा अनुभवाचा उल्लेख असणं आवश्यक आहे. म्हणजे लेखापरीक्षणाचा अनुभव असल्याबाबतचं प्रमाणपत्र अथवा त्या अनुषंगाने कागदपत्र अपलोड न करणं जर या पद्धतीचे काही तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केले नसतील किंवा काहीतरी चुकीच्या फॉर्मॅटमध्ये अपलोड केले असतील तर अशा वेळी सुद्धा तुमचा फॉर्म त्या ठिकाणी रिजेक्ट केला जातो. हे फॉर्म रिजेक्ट होण्याची कारणं आहेत. येते लक्षात. चला इथपर्यंत व्यवस्थित विद्यार्थ्यांना समजलं. आता आपण पुढे एक थोडक्यात माहिती बघूया.
हे ऑनलाईन अर्ज करतेवेळी तुम्हाला त्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता, लेखापरीक्षण अनुभव, फोटो, शपथपत्र, पत्ता, पॅन कार्ड, ईमेल ID, मोबाईल नंबर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. चलो आता आपण वन बाय वन कन्सेप्ट समजून घेणार आहोत. आता जे विद्यार्थी सनदीय म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट CA किंवा परिव्यय लेखापाल यांची जी काही भागीदारी फर्म्स असेल, तर अशा फर्म्सला जर पॅनलवर नोंदणी करायची असेल तर त्याच्या संदर्भातले हे नियम आणि अटी दिलेल्या आहेत. ओके, यामध्ये अगदी सोप्या भाषेत त्यांनी सांगितलं आहे. जर तुम्ही सनदीय परिव्यय लेखापाल असाल किंवा चार्टर्ड अकाउंटंट असाल किंवा तुमची भागीदारी फर्म्स असेल, तर यासाठी सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणाचा अनुभव असण्याची आवश्यकता नाहीये, कारण ऑलरेडी तुमची प्रोफेशनली डिग्री असणार आहे. ओके, कारण तुम्ही ऑलरेडी CA इन्स्टिट्यूट परीक्षा क्वालिफाईड झालेले असणार आहेत. ICWA परीक्षा तुम्ही क्वालिफाईड झालेले असणार आहात, तर तुम्हाला या ठिकाणी सहकारी संस्थांचा लेखापरीक्षणाचा अनुभवाची आवश्यकता नाहीये. हे कुणासाठी आहे? ज्यांचं सनदीय किंवा परिव्यय लेखापाल यांच्या भागीदारी फर्म्स असतील आणि ते पॅनलवर येऊ इच्छित असेल तर त्यांच्यासाठी आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे एक म्हटलेलं आहे त्यांनी, लेखापरीक्षकाच्या वर्गवारी निश्चित करताना सनदीय परिव्यय लेखापाल यांच्या भागीदारी फर्मचा समावेश लेखापरीक्षकाच्या वर्गवारीपैकी A1 या वर्गवारीमध्ये करावा. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी वर्गवारीनुसार वर्गवारीच्या ऑडिट वर्गमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे ऑडिट करण्याची. येते लक्षात? आणि त्या संदर्भातलं तुमच्याकडे संस्थेच्या बाबतीतलं म्हणजे तुम्ही जी काही ICWA असेल किंवा ICAI परीक्षा क्वालिफाईड असाल, तर तुमचं जे विभाग तुम्हाला परीक्षा क्वालिफाईड झाल्यानंतर जे सर्टिफिकेट देतं, तर त्या सर्टिफिकेटच्या बाबतीतलं तुमचं त्या ठिकाणी FR नंबर, तुमचा M नंबर ह्या गोष्टी त्या ठिकाणी आवश्यक पाहिजे आणि परीक्षा क्वालिफाईडचं तुमचं ओरिजिनल मार्कशीट त्या ठिकाणी आवश्यक पाहिजे. तेच तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित अपलोड करायचं आहे. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे, फर्मच्या भागीदारी नामतालिकेसाठी वैयक्तिक कक्षेने किंवा इतर भागीदारी फर्मच्या माध्यमातून नामतालिकेवर समाविष्टसाठी तुम्ही अर्ज केलेला नाहीये याचं शपथपत्र तुम्हाला ऑलरेडी अपलोड करायचं आहे. येत आहे लक्षात? म्हणजे तुम्ही इतर कोणत्या फर्मसाठी किंवा कुठे रजिस्टर केलेलं नसेल तर त्या संदर्भातलं तुम्हाला शपथपत्र या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर फर्मच्या सर्व भागीदारी मेंबरशिप नंबर नमूद करणे आवश्यक आहे. शपथपत्रावरती सर्व भागीदारांनी सह्या करणं बंधनकारक आहे. हे कुणासाठी आहे? ज्यांचं सनदीय किंवा परिव्यय लेखापाल यांच्या भागीदारी फर्म्स असतील आणि ते पॅनलवर येऊ इच्छित असेल तर त्यांच्यासाठी ह्या नियामक अटी दिलेल्या आहेत. पॉइंट लक्षात आला? त्यानंतर तुमचा फॉर्मच्या संदर्भातलं भागीदारांचं त्या ठिकाणी फोटो, पॅन कार्डचे अपलोड करणं आवश्यक आहे. फोटो कॉपीज त्या ठिकाणी स्पष्ट असल्या पाहिजे. सनदीय परिव्यय लेखापालाच्या भागीदारी फर्म, प्रोप्रायटी फर्मचे वैयक्तिक सनदीय परिव्यय लेखापाल यांचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्रात असणं आवश्यक आहे. हा एक पहिला पॉइंट लक्षात घ्या. तुमचं जे काही कार्यालय ऑफिस असेल ते महाराष्ट्रात असणं आवश्यक आहे. सनदी परिव्यय लेखापालाच्या भागीदारी फर्मचे भागीदारी हे पूर्ण वेळ नोकरी करीत असल्यास ते नव्याने नामतालिकेसाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाहीत. जर तुमची फर्म्स आहे आणि तुम्ही कुठेतरी जॉब करताय तर ते विद्यार्थी किंवा त्यांची फर्म्स तुम्ही इथं रजिस्टर करू शकत नाही. इथे त्यांनी क्लिअर मध्ये सांगितलेलं आहे. ओके, हा पहिला पॉइंट लक्षात असू द्या. त्यानंतर ज्या सनदीय परिव्यय लेखापाल भागीदारी फर्मचे भागीदारी यांचे वय नामतालिकेवर अर्ज करतेवेळी 65 वर्षापेक्षा अधिक असेल तर त्यांनी लेखापरीक्षण कामकाजासाठी प्रवास करण्याचे व लेखापरीक्षण कामकाज करणे, शारीरिक क्षमता म्हणजे तुमचं त्या ठिकाणी फिटनेस हेल्थचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र सहकार संस्थेच्या अंतर्गत ज्यांची फर्म त्या ठिकाणी रिजेक्ट केलेली असेल आधी काही कारणास्तव किंवा काही अफरातफर लबाडी धोके त्या बाबतीमध्ये तुम्ही जर आढळले असाल तर तुम्हाला पुन्हा रजिस्टर फर्म करता येणार नाही. जे कोणी आधी असतील नामतालिकेवरती, बरोबर, पण काही कारणास्तव त्यांचं शासनाने नामतालिकाचं जे काही त्या ठिकाणी त्यांचं ऑडिट पॅनल नंबर जो असणार आहे तो रिजेक्ट केला असेल किंवा त्यांना त्या पदावरनं रिमूव्ह केलं असेल तर त्यावेळेस पुन्हा जर ते रजिस्टर करत असेल तर अशी कोणी असेल तर त्यांना ते त्या ठिकाणी पुन्हा रजिस्टर करता येणार नाही. हे कुणासाठी आहे रे? पुन्हा सांगतो मी, सनद किंवा परिव्यय लेखापाल यांच्या भागीदारी फर्मसाठी, अशा भागीदारी फर्म्स की जे पॅनलवर येऊ इच्छित आहेत हे त्यांच्यासाठी दिलेले आहेत. आपण सगळं व्यवस्थित डिटेल बघणार आहोत, टेन्शन घेऊ नका. त्यानंतर पुढचा जो आहे सनदीय किंवा परिव्यय लेखापाल म्हणजे ज्याला आपण इंडियन कॉस्ट वर्कर अकाउंट असं म्हणतो. ओके, ICWA. ओके, आता जे कोणी ICWA क्वालिफाईड झालेले असतील आणि त्यांना वैयक्तिकरित्या पॅनलवर त्या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर ते सुद्धा अर्ज करू शकतात. पण नामतालिकेसाठी सनदीय किंवा परिव्यय लेखापाल यांना
फर्मद्वारे किंवा त्यांना वैयक्तिकरित्या यापैकी कोणत्याही एकाच कक्षेत अर्ज करता येईल. एक तर ते फर्मसाठी करतील किंवा मग त्यांना फर्म नको असेल तर ते वैयक्तिक स्वतः इंडिव्हिज्युअली अर्ज करतील. आणि वरती सांगितले जर अशी कोणी अर्ज करतील वैयक्तिक इंडिव्हिज्युअल तर त्यांना अनुभवाची आवश्यकता नाहीये. ओके. नामतालिकेसाठी जर एखाद्या सनदीय पर्यवेलेखापालाने फर्मद्वारे वैयक्तिकरित्या असे स्वतंत्र अर्ज केल्यास तर दोन्ही अर्ज बाद केले जातील. एकच तुम्हाला करायचं, एक तर वैयक्तिक करा किंवा नाही तर मग तुमची फर्म रजिस्टर करा. दोघांपैकी तुम्ही एक काय ते ठरवायचंय. ओके. अर्जासोबत सनदीय पर्यवेलेखापाल यांनी सर्टिफाईड ऑफ प्रॅक्टिस ओके तसेच किंवा स्टेटस रिपोर्ट यांच्या जे काही प्रती असणार आहे त्या प्रती तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायच्या आहेत. आता हे जे विद्यार्थी या कॅटेगरीमध्ये असतील तर त्यांना ह्या गोष्टी माहिती असतील. ओके. तर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. सनदीय लेखापाल जर तुम्ही त्या ठिकाणी ऑडिट प्रोसेससाठी अप्लाय करणार असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला तिथे महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर बघा सनदीय पर्यवेलेखापाल यांच्या लेखापरीक्षक वर्गवारीमध्ये तुम्हाला मग ते वर्गवारीनुसार तुम्हाला अ वर्गवारी व अ1 मध्ये ऑडिट करण्याची संधी असणार आहेत. ओके. आणि पुन्हा इथे वरचेच काही महत्त्वाचे नियम रिपीट आहे. जर तुम्ही पूर्ण वेळ नोकरी करत असाल तर तुम्हाला नामतालिकेसाठी अर्ज सादर करता येणार नाही. मग सर आम्ही इकडे पूर्ण वेळ कामाला आहोत, या संस्थेमध्ये आम्ही त्या ठिकाणी ICW वर्कआउट म्हणून काम करतो आहे, मग तुम्हाला पॅनलवर नोंदणी करता येणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे क्लिअरपणे सांगितल्या. आणि वरचा पण मुद्दा इथे रिपीट आहे. 65 वर्षापेक्षा जास्त असतील तर तुम्हाला ते हेल्थ सर्टिफिकेट डॉक्टरांचं त्या ठिकाणी अपलोड करणं आवश्यक आहे. आणि 1961च्या नियमानुसार नियम 69 जे काही कलम दिलेले आहे कलमांतर्गत जर तुमचं मागच्या काही यादीमधनं पॅनलमधनं नाव रिजेक्ट झालं असेल किंवा काय कारणास्तव तुम्ही त्या यादीमधनं वगळले गेला असाल तर तुम्हाला पुन्हा अर्ज या ठिकाणी करता येणार नाही. चला इथपर्यंत क्लिअर. आता येऊया आपल्या GDCA विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आणि अत्यंत महत्त्वाचा IMP पॉइंट. चला आता आपले विद्यार्थी खूप दिवसाची वाट बघत होते सर सर्टिफाईड ऑडिटरसाठी पॅनल नोंदणी कधी येणार आहे, पॅनल नोंदणी कधी येणार आहे. तर आता बघा विभागाने पॅनल नोंदणी सुरू केली आहे आणि पॅनल नोंदणीच्या संदर्भातलं परिपत्रक विभागाने जाहीर केलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आपले GDCA विद्यार्थी चला इकडे लक्ष द्या. GDCA परीक्षा तुम्ही क्वालिफाईड आहात, ठीक आहे. ओके. तुमच्याकडे ग्रॅज्युएशन पदवी आहे, ठीक आहे. कोणत्याही शाखेतील ओके कोणत्याही शाखेतील तुमच्याकडे पदवी असणं आवश्यक आहे. इथे पर्सेंटेजची अट दिलेली नाहीये, एक गोष्ट लक्षात घ्या. नाही तर बरेचसे विद्यार्थी परत विचारते सर पर्सेंटेज लागतात का, असं लागतं का. इथे नाही दिलेलं आहे. फक्त कोणत्याही शाखेतील तुम्ही ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट पाहिजे. तुम्ही आर्ट्स असाल, सायन्स असाल, कॉमर्स असाल, एनी ग्रॅज्युएट. ओके. दॅन आफ्टर तुमच्याकडे GDCA परीक्षा क्वालिफाईड असणं आवश्यक आहे. बघा इथे क्लिअरपणे सांगितलंय सहकार व लेखाशास्त्र यामधील शासकीय पदविका तुमच्याकडे GDCA परीक्षा तुम्ही क्वालिफाईड पाहिजे. आणि मी बऱ्याच वेळा आपल्या GDCA बॅचच्या विद्यार्थ्यांना क्लिअरपणे सांगतोय की तुम्हाला GDCA नक्की कशासाठी करायचं. ओके. जर तुम्ही सर्टिफाईड ऑडिटरसाठी GDCA करता आहेत बरोबर आणि आता काही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी आधी GDCA परीक्षा क्वालिफाईड झाले आहेत तर त्यांनी ही 2 कागदपत्र सोबत आपल्या ठेवायची आहे. GDCA परीक्षेचं मूळ ओरिजिनल मार्कशीट तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या. चला पहिला पॉइंट क्लिअर झाला की तुमचं पदवी असणं आवश्यक आहे कोणत्याही शाखेतील. दुसरं GDCA परीक्षा असणं गरजेचं आहे. आणि तिसरं अनुभव. सर हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. आता अनुभव बघा, आता ज्या प्रमाणित लेखापरीक्षकांना सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणाचा किमान 10 वर्ष किमान 10 व त्यापेक्षा जास्त वर्षाचा अनुभव. बघा मी काय सांगतोय, 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाचा अनुभव असेल तर अशा प्रमाणित लेखापरीक्षकांचा समावेश हा ब वर्गवारीमध्ये करायचा आहे. मग तर आमचे विद्यार्थी म्हणतील की सर आम्ही आता GDCA परीक्षा पास झालोय, 2018ला झाला असेल किंवा 2021ला झाला असेल किंवा 2023ला झाले असेल, मग सर आमच्याकडे आता 10 वर्षाचा अनुभव तर नाहीये. येते लक्षात. बघा आता ज्यांच्याकडे 10 वर्षाचा अनुभव असेल म्हणजे काही विद्यार्थी 2017ला पॅनलवरती असतील आणि त्यांचं आतापर्यंत 10 वर्ष झालं असेल तर त्यांना आता ब वर्गवारीसाठी त्या ठिकाणी एक संधी आहे ऑडिट त्या ठिकाणी तुम्हाला रिन्युवेशन करण्यासाठी. किंवा काही विद्यार्थी 2017च्या पॅनलला काही कारणास्तव राहून गेले असतील अर्ज करायचे, पण आता तिथपासून तर आतापर्यंत ते चार्टर्ड अकाउंटंट CA कडे पॅनल अधिकृत चार्टर्ड अकाउंटंट CA कडे त्यांनी अनुभव घेतले असतील, त्यांचं आता 10 वर्ष झालेले असेल तर तुम्ही ब वर्गवारीसाठी अर्ज सादर करू शकता. मग सर
आम्ही GDC परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांनी मग आता आमच्याकडे 3च वर्षाचा अनुभव आहे, 4 वर्षाचा अनुभव आहे. आता ज्या विद्यार्थ्यांकडे 3-4 वर्षाचा अनुभव असेल, 3-4 वर्षाचा, तर त्यांना या ठिकाणी क वर्गवारीचं ऑडिट करण्याची संधी असते. बघा मी ते पॉईंट पुन्हा क्लिअर करतोय. ज्या विद्यार्थ्यांचं GDCA परीक्षा क्वालिफाईड आहात, परीक्षा दिल्यानंतर तुमच्याकडे 3 वर्षाचा, ओके, किती 3 वर्षाचा अनुभव पाहिजे आहे. आता अनुभव कोणता पाहिजे, तर सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण केल्याचा. हे बघा इथे पॉईंट त्यांनी सांगितलाय. ज्या प्रमाणित लेखापरीक्षकांना सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षणाचा किमान 3 वर्षाचा परंतु 10 वर्षापेक्षा कमी वर्षाचा अनुभव आहे, अशा प्रमाणित लेखापरीक्षकांचा समावेश हा क वर्गवारीमध्ये करायचा. पॉइंट क्लिअर? आता मुद्दा कळाला? समजलं व्यवस्थित? ठीक आहे, व्यवस्थित कळालं. ह्या 2 महत्वाच्या अटी होत्या. ज्यांच्याकडे 10 वर्षाचा अनुभव असेल परीक्षा उत्तीर्ण नंतरचा. आता हे मी उत्तीर्ण नंतरचा का म्हणतोय, कारण विभागानेच तुम्हाला इथे नोटिफिकेशन मध्ये एक पॉईंट क्लिअर केलेला आहे संस्थेच्या अनुभवाच्या बाबतीमध्ये. ओके, तोही तुम्हाला दाखवतो मी. नाही तर तुम्ही म्हणा सर मनाने सांगताय का? मी मनाने सांगत नाही, जे सगळं इथं दिलंय ते तुम्हाला क्लिअरपणे समजून सांगतोय. बघा आता या ठिकाणी ज्यांना 10 वर्षाचा असेल त्यांना या ठिकाणी ब वर्गवारीसाठी ऑडिट म्हणजे ब2 मध्ये त्यांना समावेश केला जाईल. आणि ज्यांना 3 वर्षापेक्षा जास्त असेल म्हणजे 4 वर्ष असेल, 5 वर्ष असेल, GDCA परीक्षा उत्तीर्ण नंतर, आणि अशा चार्टर्ड अकाउंटंट CA कडे तुम्हाला काम करायचे की ते ह्या पॅनल लिस्टेडला असले पाहिजे 2024 ते 2026च्या. आता हे पण मी मनाने सांगत नाही, इथे विभागाने तुम्हाला तो पॉईंट दिलेला आहे, तेही तुम्हाला मी समजून सांगतो. कारण आपले विद्यार्थी खूप हुशार असतात. मग सर असं नाही हो, तसं नाही, आमच्या सरांनी असं सांगितलं, आमच्या मॅडमने असं सांगितलं, मग तू बिंदास फॉर्म भर, काही होत नाहीये. फॉर्म रिजेक्ट झाला तर तुम्ही जबाबदार असाल. त्यामुळे मी जे नियम आहे, जे महत्वाचे कंटेंट आहेत तेच तुम्हाला यामध्ये मी सांगतोय. ओके, बघा त्यानंतर पुढे आता पुढच्या जर पॉईंटमध्ये अगदी क्लिअरपणे सांगितलंय, जर कोणी सेवानिवृत्त एखादा कर्मचारी असेल आणि तो प्रामाणिक लेखापरीक्षेसाठी होऊ इच्छित असेल, अर्ज करू इच्छित असेल, तर त्याने तसं सेवानिवृत्त बाबतचं प्रमाणपत्र अपलोड केलं पाहिजे. त्यानंतर पुढे हा एक महत्वाचा मुद्दा आहे, प्रमाणित लेखापरीक्षकासाठी म्हणजे आता तुम्ही सर्टिफाईड ऑडिटरसाठी अर्ज करणार GDCA विद्यार्थी, तर इकडे लक्ष द्या. प्रमाणित लेखापरीक्षकासाठी तुमच्याकडे पदवी ग्रॅज्युएशन कंपल्सरी असलं पाहिजे, कोणत्याही शाखेतील वरती विभागाने क्लिअरपणे सांगितलंय. आणि तुमच्याकडे GDCA परीक्षा उत्तीर्णचं, बघा GDCA परीक्षा उत्तीर्णचं मूळ ओरिजिनल मार्कशीटची प्रत PDF मध्ये तुमच्याकडे आवश्यक पाहिजे. आता जे विद्यार्थी 2017, 18, 19, 20, 21, 22, 23 या कालखंडामध्ये जर तुम्ही GDCA परीक्षा क्वालिफाईड असाल आणि परीक्षा क्वालिफाईड नंतर तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट CA कडे, पॅनल अधिकृत चार्टर्ड अकाउंटंट CA कडे जर तुम्ही वर्किंग केलं असेल, तो CA पॅनलच्या लिस्टेडला असेल, तर अशा CA कडनं तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पण घ्यायचं आहे आणि तुमचं GDCAचं मूळ ओरिजिनल मार्कशीट तुम्ही विभागाकडनं कलेक्ट करायचं आहे. कारण बरेचसे विद्यार्थ्यांनी मार्कशीटच घेतले नसतील, आणि ज्यांचे असतील तर चांगली गोष्ट आहे, कारण तुम्हाला अपलोडसाठी ती त्या ठिकाणी आवश्यक लागणार आहे तर मूळ ओरिजिनल मार्कशीट. जर GDCA सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला पॅनल नोंदणीसाठी अर्ज सादर करता येणार नाही. ओके, चला पुढे. प्रमाणित लेखापरीक्षकासाठी नामतालिकेत येऊ इच्छुक असणारे विद्यार्थी जर पूर्ण वेळ कुठे नोकरी करत असाल, संस्थांमध्ये तुम्ही नोकरी करत असाल किंवा कुठे फुल टाइम जॉब करत असाल, तर अशा लोकांना या ठिकाणी नामतालिकेवरती येण्यासाठी अर्ज करण्यास पात्र असणार नाहीत. तुम्ही जर आधी कुठेतरी जॉब करताय, संस्थेमध्ये काम करताय, क्लेरिकल पदावर असाल किंवा कुठे तुम्ही वैयक्तिक फुल टाइम काम करत असाल, तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करता येणार नाहीत. इथे संस्थेने हा मुद्दा क्लिअर केलेला आहे पॅनलमध्ये. ओके, लक्षात घ्या. त्यानंतर नामतालिकेसाठी लेखापरीक्षक एकच अर्ज सादर करू शकतात. 65 वय आणि लेखापरीक्षण नियमानुसार जर कोणी आधीचे पॅनलवर असतील आणि त्यांनी जर काही त्या ठिकाणी अफरातफर, लबाडी किंवा काही कारणास्तव त्यांचा त्या ठिकाणी जर या पॅनल यादीतून नाव वगळण्यात आलं असेल किंवा काही कायदेशीर चौकशीमध्ये त्यांच्या चौकशी चालू असतील किंवा त्यांचं नाव त्या ठिकाणी वगळण्यात आलं असेल, काढून टाकलं गेलं असेल, तर त्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. हे क्लिअरपणे सांगितलेलं आहे. चला इथपर्यंत पॉईंट क्लिअर. आता प्रमाणित लेखापरीक्षक मुद्दा व्यवस्थित कळाला? ठीक आहे. चला आता इकडे लक्ष द्या. ज्या विद्यार्थ्यांना सर्टिफाईड ऑडिटर व्हायचं आहे, मी बऱ्याच वेळा वारंवार आपल्या व्हिडिओमधनं मी क्लिअरपणे सांगत होतो की तुम्हाला सर्टिफाईड ऑडिटर व्हायचं असेल
तर चार्टर्ड अकाउंटंट CA फर्म तुम्हाला जॉईन करावं लागेल. अशी CA फर्म की जी सहकार विभागाच्या पॅनलला लिस्टेड असली पाहिजे, किंवा वैयक्तिक इंडिव्हिज्युअल जो CA असेल तो विभागाच्या पॅनलवर असला पाहिजे. फक्त CA, मी पुन्हा सांगतोय, फक्त CA असला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल सर आमच्याकडे सर्टिफाईड ऑडिटर आहेत आणि त्यांचं सर्टिफिकेट चालेल का? तर ते चालणार नाही. ते चालणार नाही. कारण इथे त्यांनी क्लिअरपणे सांगितलेलं आहे. त्यांनी असा उल्लेख केलेला नाही की सर्टिफाईड ऑडिटरचं सर्टिफिकेट असेल तर चालेल, असं काही उल्लेख नाही आहे. आणि ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी सुद्धा त्या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंट CA ICWA क्वालिफाईड असणारे किंवा ज्यांची फर्म पॅनलवर लिस्टेड आहे अशांचंच सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. तिथे त्यांनी क्लिअरपणे नोट दिलेली आहे. ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल त्यावेळेस तुम्हाला ही सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी सांगणारच आहे. ओके, पण आधी ह्या तुमच्या गोष्टी क्लिअर असणं आवश्यक आहे. मग तुम्ही ज्या CA कडे काम करताय ते पॅनलवर आहे का एकदा कन्फर्म करा. पॅनलवर असतील तर त्यांचं सर्टिफिकेट घ्या, कारण जे काही एक्सपिरियन्स सर्टिफिकेटवरती त्यांचा पॅनल नंबर पण पाहिजे आणि CA इन्स्टिट्यूटचा त्यांचा जो काही FRN नंबर असतो तो FR नंबर पण असला पाहिजे. त्यानंतर M नंबर असतो तो पण त्या ठिकाणी आवश्यक असला पाहिजे. त्यानंतर आता पुढे जाऊया आपण शासकीय लेखापरीक्षकाच्या बाबतीमध्ये. आता ज्या व्यक्तींना जर शासकीय लेखापरीक्षक व्हायचं असेल, ओके, तर त्यांच्यासाठी महत्त्वाची अट आहे. शासकीय लेखापरीक्षकाच्या बाबतीमध्ये सहनिबंधक, सहकारी संस्था, लेखापरीक्षण यांचा समावेश लेखापरीक्षकाच्या वर्ग अ मध्ये उपयुक्तामध्ये करावा. ओके, विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 यांचा समावेश लेखापरीक्षकाच्या वर्गवारीमध्ये करावा. आता हे वर्गवारीनुसार तुमचं त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर पुढे सगळ्यात महत्त्वाचं इथे म्हटलेलं आहे, त्याचप्रमाणे सरळ सेवा भरतीने जे शासकीय लेखापरीक्षक सेवेत दाखल झाले असतील, बघा आता यासाठी काही परीक्षा होत असतात ऑडिटरच्या. ओके, म्हणजे शासकीय परीक्षा असतात. त्या सरळ सेवेने जर काही ऑडिट वर्ग भरती झाले असतील तर सेवेत दाखल झाले असतील तर त्यांनी जे काही महत्त्वाचा कालावधी असेल तो समाधानकारकरित्या पूर्ण केलेला असावा. म्हणजे तुमचं त्या ठिकाणी 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष तो कालखंड दिलेला असतो एक्सपिरियन्सच्या संदर्भातला, किंवा तुमची ती सेवा त्या ठिकाणी पूर्ण असली पाहिजे शासकीय ऑडिटरच्या बाबतीमध्ये सांगतोय. ओके, या सरळ सेवेच्या माध्यमातून लेखापरीक्षकाच्या भरती केल्या जातात. त्यामध्ये काही शासकीय लेखापरीक्षक सेवेत असतील म्हणजे ऑलरेडी ते आता काम करत आहेत आणि त्यांचं कॅटेगरीनुसार त्या ठिकाणी समाधानकारकरित्या जे काही कालावधी आहे तो पूर्ण झालेला आहे, असे त्या ठिकाणी शासकीय पदासाठी लेखापरीक्षकासाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे कालावधीमध्ये पूर्ण केलेला त्यांनी GDCA परीक्षाही उत्तीर्ण असली पाहिजे. म्हणून मी बऱ्याच वेळा सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, GDCA परीक्षा द्या. आपल्या बॅचेस चालू आहे 2026 साठी, लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्या. ओके, त्यानंतर सहकार लेखापरीक्षका पदविका त्यांच्याकडे उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, धारण करणं गरजेचं आहे, कारण नामतालिकेवर नोंदणी होण्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या संबंधित विभागीय सहनिबंधक लेखापरीक्षण तसेच जिल्हा विशेष लेखापरीक्षक त्यांचे विभागातील सर्व जिल्ह्यातील सर्व शासकीय लेखापरीक्षकाने नव्याने तयार होणाऱ्या नामतालिकेत नोंदणी करून घ्यावी. हा पॉइंट आहे. कुणासाठी? शासकीय लेखापरीक्षकासाठी आहे. त्यानंतर पुढे सहकार विभागाच्या लेखापरीक्षण शाखेतील जे काही कालावधी त्यांनी पूर्ण केला असेल व नियमातील जी काही त्यांची अर्हता, शैक्षणिक पात्रता कार्यरत असेल त्यानुसार शासकीय लेखापरीक्षक यांची मूळ नियुक्ती सहकार संस्थेच्या लेखापरीक्षणासाठी आहे. म्हणून सदरहून कर्तव्य राखण्यासाठी सर्व शासकीय लेखापरीक्षकांनी नामतालिकेवर नोंदणी असणं अनिवार्य आहे. चला, पॉइंट लक्षात आहे. पहिला आपण सनदीय परिव्यय जे काही लेखापरीक्षक आहे त्यांच्या बाबतीतलं, त्यांच्या फर्मच्या भागीदारी फर्मच्या बाबतीतलं. ओके, त्यानंतर प्रमाणित लेखापरीक्षकाच्या बाबतीतलं आणि आता शासकीय लेखापरीक्षकाच्या बाबतीतलं. आता आपला महत्त्वाचा जो पॉईंट होता प्रमाणित लेखापरीक्षक म्हणजे सर्टिफाईड ऑडिटरच्या बाबतीतलं. ओके, तर आपण चारही व्यवस्थित कन्सेप्ट या ठिकाणी समजून घेतल्या. त्यानंतर तुम्हाला जे परिशिष्ट 2 त्या ठिकाणी बनवायचं आहे तर ते परिशिष्ट 2 तुम्हाला साध्या कागदावरती तयार करून मूळ प्रतमध्ये स्कॅन करून ते PDF मध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मी विद्यार्थ्यांना नेहमी सजेस्ट करेल की तुम्ही लिगली कोर्टाचे जे साईज पेपर असतो, बरोबर, या पेपरवरती तुम्ही काय करायचं आहे, जो विभागाने फॉर्मॅट दिलेला आहे त्या फॉर्मॅटचं तुम्हाला इथे टायपिंग करून घ्या. टाईप करून घ्या व्यवस्थित. तुमचं नाव ते मी तुम्हाला सांगणारच आहे कशा पद्धतीने पाहिजे, व्यवस्थित टाईप करून घ्यायचं आहे. टाईप केल्यानंतर तुम्हाला ते त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे ऑनलाईन. ओके, चला, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुमचं त्या ठिकाणी मराठीचं भाषेचं ज्ञान असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही महाराष्ट्रामध्ये रहिवासी असले पाहिजेत. हे तुम्हाला परिशिष्टमध्ये सगळी माहिती दिलेली आहे, ती तुम्हाला डिटेलमध्ये तिथे भरायची आहेत. ओके, बाकी ते मी आता तुम्हाला एक्स्ट्रा काही सांगत नाही, बाकी सर्व वर्ष आपलं झालेलं आहे. त्यानंतर अनुभव हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे.
बघा, सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षणाचा अनुभव हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता बरेचसे विद्यार्थी मगासपासून विचार करत असतील, सर माझी तर 3 वर्ष अनुभव नाही आहे. तर बघा, तुमचा अनुभव नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जे काही अर्ज आहे ते सादर करता येणार नाही, किंवा तुम्ही केलेच अर्ज सादर आणि इन केसमध्ये ते रिजेक्ट झाले, तर तुम्हाला त्या संदर्भातलं नंतर त्या गोष्टीला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. ओके, एक गोष्ट लक्षात घ्या. मग तुम्हाला ते उत्तरं द्यावं लागतील, किंवा काही विद्यार्थी मग सर मग आम्हाला माहित नव्हतं, असं झालं तसं झालं, तर तसं काही न करता जर तुमच्याकडे नियमामध्ये असेल तर तुम्ही अर्ज सादर करा. ओके, बघा, सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षणाच्या अनुभवासंदर्भात हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, हा तुमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. व्यवस्थित समजून घ्या. जे तुम्हाला आता अनुभव सर्टिफिकेट घ्यायचं आहे, मी बऱ्याच वेळापासून सांगत आहे की पॅनल अधिकृत चार्टर्ड अकाउंटंट सीए, पॅनल अधिकृत चार्टर्ड अकाउंटंट सीए तो पॅनलवर असला पाहिजे, या संदर्भातली माहिती या 9 नंबरच्या पॉईंटमध्ये दिली आहे. बघा, सहकारी संस्थांचं लेखापरीक्षणासंदर्भातला अनुभव. आता जे विद्यार्थी प्रमाणित लेखापरीक्षकासाठी अर्ज करतील, ओके, तर त्यांच्यासाठी पहिलं काय आहे, पदवी पाहिजे आहे. दुसरं काय आहे, GDCA परीक्षेचं मूळ ओरिजिनल मार्कशीट त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षणाच्या अनुभवासंदर्भात केवळ केवळ नामतालिकेवर असलेल्या सनदीय परिव्यय लेखापाल अथवा त्यांच्या फर्म्स यांनी दिलेलं अनुभव प्रमाणपत्र विचारात घेतले जाईल. कळालं का? मगातपासून एवढं रिपीट करत होतो. ठीक आहे. ओके, बघा, तुम्ही ज्या चार्टर्ड अकाउंटंट सीए कडनं म्हणजे सनदीय असतील किंवा परिव्यय लेखापाल असतील किंवा त्यांची सीए फर्म पॅनलवर रजिस्टर असेल ऑलरेडी आधी 2024 ते 26च्या, आणि तुम्ही त्यांच्याकडे काम करत असाल किंवा त्याच्या आधीपासून तुम्ही काम करत असाल, ते पॅनलवर असतील, तर त्यांनी दिलेलं अनुभव प्रमाणपत्र इथे विचारात घेतलं जाईल. आणि दुसरा मुद्दा काय सांगतोय, सनदीय परिव्यय लेखापाल अथवा त्यांच्या फर्म राज्य शासनाच्या सहकार विभागाच्या नामतालिकेवर नसतील. काय म्हटलं रे, नामतालिकेवर नसतील तर त्यांनी दिलेले अनुभव प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. पॉइंट क्लिअर? आता कुणाला काही अडचण नसणार, मुद्दा इथे क्लिअर. जे सीए सर्टिफिकेट घेणार, ज्या फर्मचं सीएचं सर्टिफिकेट तुम्ही घेणार, ते नामतालिकेवर म्हणजे सहकार विभागाच्या आधी पॅनल लिस्टला ते असले पाहिजे. येते मुद्दा लक्षात? पुढे म्हटलंय, नामतालिकेवरील समाविष्टसाठी, जर तुम्हाला नामतालिकेवरील समाविष्टसाठी स्वतः सहकारी संस्थांचे अंतर्गत लेखापरीक्षण केलेले, बघा, अंतर्गत लेखापरीक्षण केलेले असल्यास तो अनुभव या ठिकाणी ग्राह्य धरावा, अथवा त्यासाठी सनदीय परिव्यय लेखापाल अथवा त्यांच्या फर्म यांनी दिलेले अंतर्गत लेखापरीक्षणासाठीचे अनुभव प्रमाणपत्र विचारात घ्यावे. पण मुद्दा जर तुम्ही इथे पाहिला तर त्यासाठी सनदी परिव्यय लेखापाल अथवा त्यांच्या फर्म म्हणजेच त्या पॅनलवर असणं गरजेचं आहे की नाही, येतंय लक्षात? तर त्यांचं सर्टिफिकेट इथे ग्राह्य धरलं जाईल. एक गोष्ट लक्षात ठेवा. पॉइंट क्लिअर? मग आता ज्या सनदी परिव्यय लेखापालांना सहकारी संस्थांच्या नियमात वैधानिक लेखापरीक्षणाचा अनुभवाचा 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असेल तर त्यांचा एक वर्गवारीमध्ये समाविष्ट करावा. हा पॉईंट इथे त्यांनी क्लिअर केलेला आहे. ओके, चला, हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आता आपले GDCA विद्यार्थी, तुमच्यासाठी हा महत्वाचा मुद्दा आहे 5 आणि 6चा, तो व्यवस्थित समजून घ्या, कारण आपण डिटेल्स माहिती व्यवस्थित देतोय, त्याच्यामुळे विद्यार्थी नीट समजून घ्या. उगाच काहीतरी कोणाचं तरी चुकीचं ऐकू नका, फॉर्म भरू नका. फॉर्म रिजेक्ट झाला तर तुम्ही त्याला स्वतः जबाबदार असणार. बघा, ज्या प्रमाणित लेखापरीक्षकांना सहकारी संस्थांच्या नियमित वैधानिक लेखापरीक्षणाचा अनुभव 10 वर्षाचा, आता हे ऑलरेडी आपण वरती पाहिलेला आहे, ओके, त्यांना B2 मध्ये समाविष्ट करावा. आणि ज्यांचा या ठिकाणी 10 वर्षाचा केवळ अंतर्गत लेखापरीक्षणाचा अनुभव असेल तर त्यांना क वर्गवारीमध्ये समाविष्ट करावा. कुणासाठी? प्रमाणित लेखापरीक्षकांसाठी. पण आता हा 6वा पॉईंट विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षणाच्या अनुभवासाठी सनदीय परिव्यय लेखापालाच्या बाबतीत सर्टिफाईड ऑफ प्रॅक्टिस प्राप्त झाल्यानंतरचा तुमच्याकडे अनुभव असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढे म्हटलं आहे, प्रमाणित लेखापरीक्षकाच्या बाबतीत हा मुद्दा खूप महत्वाचा. आता जे आपले विद्यार्थी सर्टिफाईड ऑडिटरसाठी अर्ज करणार असतील
तर ह्या सर्टिफाईड ऑडिटरसाठी विद्यार्थी मित्रांनो हा पॉईंट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. इकडे लक्ष द्या. प्रमाणित लेखापरीक्षकाच्या बाबतीत GDCA उत्तीर्ण झाल्यानंतर, काय म्हटलं आहे, उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी सहकार संस्थेच्या अंतर्गत लेखापरीक्षण, वैधानिक, वार्षिक, परिव्यय मूल्य लेखापरीक्षण या संदर्भातला अनुभव तुम्हाला या ठिकाणी किती आहे तो तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे. आणि त्यासाठी परिशिष्टचे जे साधे पत्रक आहे त्यावरती ते लिहून स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचे आहे. पॉइंट लक्षात आला. वरच्या कॅटेगरीमध्ये 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला सांगितलेला आहे, तो त्यामुळे तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव त्या ठिकाणी टाकणं बंधनकारक आहे. येतं लक्षात. चला आता तुम्हाला तेही दाखवतो चार्टच्या स्वरूपामध्ये, जे तुमचंही पॉइंट त्या ठिकाणी लक्षात येऊन जाईल. बघा इथे आता क वर्गवारीमध्ये सांगितलेलं आहे. ओके, प्रमाणित लेखापरीक्षक म्हटलं आहे. व्यवस्थित समजून घ्या. पुन्हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हटलेलं आहे, कोणत्याही शाखेतील. ओके, त्यानंतर तुम्हाला 3 वर्ष अनुभव असणं आवश्यक आहे सहकारी संस्थांच्या लेखा परीक्षणाचा. आणि वरती पॉइंट आपण पाहिला आहे GDCA परीक्षा उत्तीर्ण नंतरचा म्हटलेला आहे. हे बघा या ठिकाणी. ओके ठीक आहे, चला इथपर्यंत पॉइंट क्लिअर. त्याच्यानंतर पुढे हे झालं क वर्गवारीच्या बाबतीमध्ये. ओके, त्यानंतर पुढे तुम्हाला पुन्हा क वर्गवारीसाठी दिलेला आहे, जे काही कालावधी पूर्ण केलेले शासनाचे सहकार खात्यातील लेखापरीक्षक वर्ग असतील तर त्यांच्यासाठी ही नियमावली त्या ठिकाणी दिलेली आहे. वरती आपण ते पाहिलेलं होतं. ओके, क आणि ब हे त्या ठिकाणी सेक्शन मध्ये आपण पाहिलेले होते. वरती बघा इथे ब मध्ये सुद्धा प्रमाणित लेखापरीक्षक ब2 मध्ये. आता ब2 मध्ये कुणाचा समावेश होणार, तर ज्यांना 10 वर्षाचा अनुभव आहे. ओके, 10 वर्षापेक्षा जास्त असेल किंवा 10 वर्षापर्यंत अनुभव असेल तर ते विद्यार्थी ब वर्गवारीचे ऑडिट करतील. आणि ज्यांना 3 वर्ष किंवा 3 वर्षापेक्षा जास्त असतील तर त्यांना क वर्गवारीचे ऑडिट करण्याची या ठिकाणी संधी असणार आहे. एक गोष्ट लक्षात असू द्या. हे पॉईंट मी सुरुवातीला क्लिअर केले आणि आता पुन्हा शेवटी सांगतो आहे. चला इथपर्यंत क्लिअर. ठीक आहे, आता प्रमाणित लेखापरीक्षकाचा कॅटेगरी हा सर आम्हाला व्यवस्थित समजला. त्यानंतर बघा हे परिशिष्ट 2 जे मी मगासपासून सांगतोय, परिशिष्ट 2 परिशिष्ट 2 परिशिष्ट 2, हे परिशिष्ट 2 तुम्हाला या पेपरवरती बनवायचं आहे. आणि CA चं सर्टिफिकेट ते वेगळं असणार आहे. हा एक लक्षात घ्या. त्यामध्ये पण काय फॉर्मॅट पाहिजे ते तुम्हाला सांगणार आहे. इथे जे तुम्ही संस्थेची नावं टाकणार आहेत तेच संस्थांची नावं तुम्हाला CA इन्स्टिट्यूटचं जे सर्टिफिकेट असणार आहे त्यावरती तुम्हाला ते कॉलम मध्ये बनवायचे आहेत. बघा आता या ठिकाणी परिशिष्ट 2 मध्ये लेखापरीक्षक नामतालिकेवर येण्यासाठी पहिलं तुम्ही काय करा, याची पहिली प्रिंट काढा. यावरती कच्ची माहिती थोडी व्यवस्थित भरा पेनाने. त्याच्यानंतर तुम्ही हे व्यवस्थित टाईप करून ओके या लिगली पेजवरती ते बनवून घ्या. म्हणजे जेणेकरून तुम्हाला काही नंतर एडिट करायचं असलं तर ते तुम्ही एडिट करू शकतात. कारण त्या ठिकाणी वर्किंगमध्ये जे तुम्ही नावं शब्द जे टाकणार आहात लिहिणार आहेत तर तो कॉलम अगदी छोटे छोटे आहे. बरोबर, काही संस्थांची नावं मोठी असतील तर ती तिथे बसणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं टाईपआउट करणं गरजेचं आहे आणि सोपं आहे, काही जास्त अवघड नाही. बघा परिशिष्ट 2 लेखापरीक्षक नामतालिकेवर येण्यासाठी मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक, शैक्षणिक पात्रता वरील प्रमाणे आपण पाहिलं, आणि अनुभव वरील पाहिले, जे कॅटेगरीमध्ये अनुभव दिले होते व्यवस्थित पाहिलं आपण. आणि हे तुम्हाला आता स्वयंघोषित शपथपत्र ज्याला आपण परिशिष्ट 2 म्हणतो हे अपलोड करायचं आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी ओके म्हणजे तुम्ही अर्जदार, जे कोणी अर्ज करणार असतील तर ते अर्जदार या ठिकाणी श्री किंवा श्रीमती. ओके, तुम्ही समजा त्या ठिकाणी कॅटेगरीनुसार तुमचं त्या ठिकाणी टाकू शकता स्त्री पुरुष. ओके, त्यानंतर तुम्ही कोणत्या प्रमाणे अर्ज करणार आहात, मग तुम्ही लेखा परीक्षकासाठी त्या ठिकाणी प्रमाणित लेखापरीक्षक म्हणून अर्ज करणार आहात म्हणून प्रमाणित लेखापरीक्षक. ओके, हे तुम्हाला टाकायचं आहे प्रमाणित लेखापरीक्षक. त्यानंतर तुमचं वय, तुमचा पूर्ण पत्ता पिनकोड सहित, अर्धवट पत्ते द्यायचे नाहीत. एक लक्षात घ्या, कारण हे पॅनल लिस्टेडची यादी असते, व्यवस्थित तुमचे पत्ता करेक्ट तुमची माहिती त्या ठिकाणी असली पाहिजे. त्यामुळे पिनकोड सहित करेक्ट पत्ता तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर प्रतिज्ञेवर लिहून देतो की मी आता बघा मी ओके, त्याच्यानंतर इथे डॅश 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 आलेलं आहे, ते इथे काय लिहायचं आहे मी. तुम्ही जर BCom MCom काय जी काय पहिले डिग्री सर्टिफिकेट तुम्ही क्वालिफाईड असाल,
बघा इकडे तुम्ही जर एखादे विद्यार्थी बीकॉम असाल, एमकॉम असेल किंवा तुमचं पदवीची जी काही पदवी झालेली कंप्लीट असेल तर ती तुम्ही इथे टाकायची आहे. बीकॉम असेल तर बीकॉम. ओके. त्यानंतर तुम्ही जीडीसीए परीक्षा उत्तीर्ण असाल व जीडीसीए. ओके. व जीडीसीए. आता बीकॉमच्या इथे तुम्ही वर्ष टाकून देऊ शकता सुरुवातीला बीकॉम परीक्षा तुम्ही कधी क्वालिफाईड झालाय ते, आणि जीडीसीए या परीक्षा ओके जीडीसीए परीक्षा कधी उत्तीर्ण असाल इथे ब्रॅकेटमध्ये तारीख टाकायची आहे. या परीक्षा या दिनांकास उत्तीर्ण असून ओके उत्तीर्ण असून आतापर्यंत मला म्हणजे तुम्हाला जे कोणी अर्ज करतील ते जे काही या ठिकाणी 3 वर्ष बघा 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. 3 वर्षाचा सहकार संस्थेचा लेखापरीक्षणाचा अनुभव असून मी आतापर्यंत खालील संस्थांचे लेखापरीक्षण केले आहे त्यासंबंधी अहवाल सहकार खात्याकडे सादर केलेले आहेत. तर हे तुम्हाला जसेच तसं या ठिकाणी लिहायचं आहे म्हणजे टाईप करायचं आहे. त्यानंतर म्हणजे तुम्ही ज्या सीए कडे काम केलेलं असणार पॅनल अधिकृत तर त्यांनी संस्थांचे ऑडिट केलेले असतील, तुम्ही त्यांच्या हाताखाली ऑडिटची कामं शिकला असाल तर तुम्ही कोणकोणत्या संस्थांचं ऑडिटची कामं त्या ठिकाणी केली आहेत त्यांची डिटेल माहिती तुम्हाला यामध्ये द्यायची आहे. मग यामध्ये बघा हा फॉर्मॅट आहे, हा तुम्हाला टाईप करायचा आहे ज्यामध्ये पहिलं त्यानंतर तुम्हाला आर्थिक वर्षानुसार तुम्हाला काय करायचं आहे संस्थांचे वर्ष त्या ठिकाणी टाकायचे आहेत. बघा आता आर्थिक वर्षानुसार तुमचं जे असणार एखादा विद्यार्थी असेल 2022-23 त्यानंतर जे काही तुमचे आर्थिक वर्ष तुम्ही जसं ऑडिट केलेलं असणार त्यानुसार आता हे कुठे बघायला मिळणार तर तुम्ही जे अहवाल सादर केलेले असतात ऑडिटसाठी ते तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतं. ओके. तर त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बघा 19-20 असेल 20-21 असेल किंवा 22-23 असेल जे काही तुमचं अनुभव घेतलेले असेल तुम्ही त्या आर्थिक वर्षामध्ये ते तुम्हाला इथे टाकायचे आहे. जसं की आता आपण इथे बघूया 19-20 असेल. ओके. त्यानंतर संस्थेचं नाव असेल ते तुम्हाला पूर्ण नाव टाईप करायचं आहे संस्थेचं. त्याच्यानंतर तुम्ही त्या संस्थेचं ऑडिट कोणतं केलं आहे, वार्षिक केलं आहे, चाचणी केलं आहे, फेर लेखापरीक्षण केलं आहे की परिव्यय केलेलं आहे तो ऑडिटचा प्रकार टाकायचा. सेम तसंच पुढची दुसरी संस्था घ्यायची, वर्ष टाकायचं 20-21 त्यानंतर संस्थेचं नाव आणि ऑडिटचा प्रकार. तसंच तिसरं संस्थेचं वर्ष म्हणजे त्या ठिकाणी आर्थिक वर्षाचं ऑडिट केल्याचा उल्लेख त्या ठिकाणी समजा आता 22 आणि त्या ठिकाणी 23 त्यानंतर संस्थेचं नाव आणि तुमची डिटेल्स त्या ठिकाणी ती माहिती. ओके. या पद्धतीची माहिती तुमची त्या ठिकाणी असली पाहिजे फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर अनुभवाच्या तपशिलाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट या ठिकाणी आता पुन्हा सांगतो, इथे त्यांनी टिपमध्येच तुम्हाला पॉइंट दिलेला आहे. तो बघा यामध्ये म्हटलंय अनुभवाच्या प्रत्येक वर्षासाठी किमान एक व कमाल 3 संस्थांची बघा 3 संस्था म्हणजे आलंच की तुमचं 3 वर्षाचं ऑडिट 3 संस्थांची नावे द्यावीत व लेखापरीक्षणाचा प्रकार त्या ठिकाणी नमूद करावा. इथे कोणी 2 टाकतील तर ते ऍक्सेप्ट केलं जाणार नाही. एक लक्षात घ्या तुम्हाला कंपल्सरी 3 संस्था या ठिकाणी टाकणं गरजेच्या आहेत. प्रत्येक वर्षासाठी किमान 1 व कमाल 3 अशी तुम्हाला त्या ठिकाणी डिटेल्स टाकायचे आहेत. त्यानंतर माझे महाराष्ट्रामध्ये किती वर्षाचं वास्तव्य आहे ते वरती आपण पाहिलं होतं ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. ॲज इट इज 3 वर्ष वास्तव्य आहे, मराठीचं ज्ञान आहे. ओके. हे ॲज इट इज सगळं तुम्हाला जे आहे जसंच्या तसं त्या ठिकाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर आता फक्त हा मुद्दा जो आहे बघा आता जे कोणी प्रमाणित लेखापरीक्षकासाठी अर्ज सादर करतील इकडे लक्ष द्या रे व्यवस्थित. बघा जे प्रामाणिक लेखापरीक्षकासाठी अर्ज सादर करतील म्हणजे सर्टिफाईड ऑडिटरसाठी तर त्यांनी हा 5वा नंबरचा मुद्दा या ठिकाणी घ्यायचा नाहीये कारण हे कोणासाठी आहे सनदीय परिव्यय लेखापाल ICWA किंवा ICA झालेले विद्यार्थी त्यांचंच या ठिकाणी असणार आहे. ओके. आता तुमचं या ठिकाणी काय असणार आहे जे आपले सर्टिफाईड ऑडिटर विद्यार्थी असतील चला इकडे लक्ष द्या मी तुम्हाला ते हायलाइटर करून देतो. बघा पहिलं तुमचं हे येणार महाराष्ट्र रहिवासी, दुसरं तुमचं 10,000 ओके हे आलं पाहिजे. तिसरं तुमचं मी ज्या संस्थेचे त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुमच्या आल्या पाहिजे. त्यानंतर 5वा मुद्दा प्रमाणित लेखापरीक्षकांसाठी नाही आहे. त्यानंतर पुढे सगळ्यात महत्त्वाचं मी ज्या संस्थेच्या अंतर्गत लेखापरीक्षण केले त्या संस्थेचं लेखापरीक्षण करणार नाही तो वरचा पॉईंट या ठिकाणी आला पाहिजे. त्यानंतर मी कोणत्याही संस्थेच्या अद्यापही पूर्ण वेळ नोकरी करत नाही एक गोष्ट लक्षात घ्या.
हे मी वरील तुम्हाला सगळे डिटेलमध्ये सांगितलं होतं, हे परिशिष्ट 2 मध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे. ओके. आणि हे सगळं व्यवस्थित टाईप करून तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, बघ आता हे 65 वय आपल्यासाठी नाही आहे, ते जे कॅटेगरीमध्ये बसतील त्यांच्यासाठीच आहे. जे आपल्या कॅटेगरीमध्ये बसणार आहे तेवढंच तुम्ही त्या ठिकाणी घ्या. ओके. बघा 6वा नंबरचा पॉईंट आपल्यासाठी नाहीये. सदर परिलेखापरीक्षण भागीदारी नामतालिका स्वतंत्र किंवा इतर भागीदारी संस्थेच्या माध्यमातून नाहीये. हा 6वा आणि 5वा पॉईंट लेखापरीक्षण जे असणारे प्रमाणित सर्टिफाईड ऑडिटर, तर त्यांनी हे 2 पॉईंट त्या ठिकाणी घ्यायचे नाहीये, कारण ते तुमच्यासाठी लागू नाहीयेत. ओके. एक लक्षात घ्या, इथे फक्त तुम्ही 7वा पॉईंट घ्यायचा आहे. एक गोष्ट या ठिकाणी क्लिअरपणे समजली. त्यानंतर पुढे या ठिकाणी तुमचं जिल्हा असेल, त्या जिल्ह्याचं नाव, ज्या दिवशी हे बनवणार आहात त्याची तारीख करेक्ट, आणि इथे तुमचं पूर्ण नाव आणि इथे तुमची सही करायची आहे. या पद्धतीने हे परिशिष्ट 2 तुम्हाला बनवायचं आहे. आणि ज्यावेळेस फॉर्म सुरू होतील त्यावेळेस ते अपलोड करायचं आहे. हे आधी तुमचं रेडी असलं पाहिजे. त्यानंतर पुढे सगळ्यात महत्त्वाचं, आता हे बेसिक डिटेल आहे, तुम्ही प्रिंटआउट काढणारच आहात आणि तुम्ही ते वाचणार आहात. त्यानंतर आता आपण येऊया संस्थेच्या बाबतीतला जे CA फर्म, ओके, जे चार्टर्ड अकाउंटंट CA फर्म कडून तुम्ही सर्टिफिकेट घेणार असाल, तर त्या सर्टिफिकेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय काय माहिती असली पाहिजे. बघा आता या पेजवर आपण एक सर्टिफिकेटचा एक नमुना तयार करूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा पहिलं काय असेल, CA इन्स्टिट्यूटचं पूर्ण नाव असतं त्या ठिकाणी. ओके. त्याच्यानंतर जे कोणी CA असतील त्या CAचं नाव या ठिकाणी दिलेलं असतं, नेम. ओके. CA म्हणजे संस्थांचं CA कडे लेटर हेड असतंच, बरोबर, किंवा बऱ्याचशा CAंकडे त्यांचं वैयक्तिक लेटर हेड असतंच. त्या लेटर हेडवरती जे काही चार्टर्ड अकाउंटंट CA असतात ते आपला पूर्ण फॉर्मॅटेबल स्ट्रक्चर त्यांचं त्या ठिकाणी असणार आहे. आणि असे CA की जे पॅनलवर असले पाहिजेत. हे मी बऱ्याच वेळा का सांगतोय, कारण ते सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे. त्यानंतर इथे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला असं नाव टाकायचं आहे. ओके. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, आता पूर्ण नाव तुम्ही टाका, इथे मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी माहिती देतो आहे. ओके. एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचं असं इथे वरती हेडिंग आलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही इथे सुरुवातीला तुमचं नाव आलं पाहिजे. ओके. आणि तुम्ही त्या CA कडे काय ऑडिट असिस्टंट म्हणून, काय ऑडिट असिस्टंट म्हणून तुम्ही काम केलेलं असणार आहे. ओके. आणि ते काम तुम्ही कसं केलं असेल, पार्ट टाइम केलं असेल की फुल टाइम, त्याचा उल्लेख तुमच्याकडे असला पाहिजे, वर्किंग. त्यानंतर बेसिक माहिती, मग तुम्ही ऑडिट कशा पद्धतीने केलं, चांगलं वर्किंग आहे तुमचं, तो महिना ऑलरेडी CA लोकांकडे असतोच. ओके. पण ह्या पहिल्या सुरुवातीच्या बेसिक गोष्टी त्यामध्ये आल्या पाहिजेत. त्याच्यानंतर ज्या आपण परिशिष्ट 2 मध्ये ज्या संस्था टाईप केल्यात ना, त्याचा एक फॉर्मॅटेबल स्ट्रक्चर, अगदी शॉर्ट कंटेंटमध्ये फॉर्मॅटेबल स्ट्रक्चर, त्यामध्ये संस्थेचं नाव, संस्थेचं ऑडिट केल्याचा प्रकार आणि फायनान्शियल इयर. ओके. अशा एक कॉलममध्ये ते टाईप आउट करायचं आणि 3च संस्था टाकायच्या, त्यामुळे थोडंसं मार्जिन त्याची लहान करून ते दिसेल अशा पद्धतीने टाईप करायचं आहे. बघा या पद्धतीने. मग यामध्ये तुमचा सिरियल नंबर असतील, त्यानंतर तुमचा फायनान्शियल इयर असेल. ओके. त्यानंतर तुमचं त्या ठिकाणी कोऑपरेटिव्ह ज्या सोसायट्या असतील, संस्था असेल, त्यांचं नाव असेल. त्यानंतर तुमचं ऑडिटर टाईप्स असेल. या पद्धतीचं एक फॉर्मॅट, आणि नंतर बेसिक तुमची माहिती त्या ठिकाणी सर्टिफिकेटच्या खाली आली पाहिजे की गुड नॉलेज, एक्सपिरियन्स एक्सिलंट आहे, म्हणजे खूप करेक्टली ऑडिट करता आहेत, व्यवस्थित काम जमतं आहे, असं तुम्ही त्या ठिकाणी उल्लेख त्यांच्याकडनं करून घ्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कधीपासून ऑडिट करता आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. मग आता एखादा विद्यार्थी समजा 2018ला GDCA परीक्षा क्वालिफाईड असेल आणि त्या CA कडे 19 पासून जॉईनिंग असेल, तर तो विद्यार्थी काय करेल की जे काही तुमचं CA फॉर्मला जॉईनिंग असणार आहे, तर ती जॉईनिंग तुम्हाला त्या ठिकाणी 19 पासून दाखवायची आहे, आणि आतापर्यंत वर्किंग करता आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी एक्सपिरियन्स सर्टिफिकेटमध्ये टाकायचं आहे. पण वरील फॉर्मॅट तुमचा व्यवस्थित असला पाहिजे. त्याच्यानंतर इथे सगळ्यात महत्त्वाचं, CAचा शिक्का आला पाहिजे. ओके. त्यानंतर इथे CAचं पूर्ण नेम आलं पाहिजे. त्यानंतर जे CA पॅनलवर आता आहेत, ज्यांचं सर्टिफिकेट तुम्ही घेणार आहेत ना, ते सहकार विभागाच्या पॅनलला असले पाहिजे. मग त्यांचा या ठिकाणी पॅनल नंबर, ओके, पॅनल नंबर, आणि
आता ते CA सर्टिफाईड ऑडिटरसाठी किंवा ज्यांच्याकडनं तुम्ही सर्टिफिकेट घेणार आहे चार्टर्ड अकाउंटंट CA कडनं, ओके, सर्टिफाईड ऑडिटरसाठी नोंदणी करण्यासाठी आपले जे विद्यार्थी, तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी तिथं टाकायच्या आहेत, सांगायचं त्यांना की आम्हाला या गोष्टी पाहिजे. आता पॅनल नंबर तुमचा म्हणजे जे CA असणार आहे त्या CAचा ऑडिटचा पॅनल नंबर असला पाहिजे. त्यानंतर जे CA क्वालिफाईड असतील तर त्यांचं CA फॉर्मकडनं त्यांना M नंबर मिळतो, तो M नंबर. त्याच्यानंतर तुमचा CAचा इन्स्टिट्यूटच्या संदर्भातला FR नंबर असतो, तो नंबर तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेटमध्ये असणं आवश्यक आहे. ओके, या 3 गोष्टी त्या ठिकाणी गरजेच्या आहेत. मग CAची सिग्नेचर, सही शिक्का या पद्धतीचं फॉर्मॅट टेबल स्ट्रक्चर तुम्हाला बनवायचं आहे एक्सपिरियन्स सर्टिफिकेटमध्ये. तर अशा पद्धतीने ऑडिट पॅनलच्या प्रोसेसिंगसाठी आपण परिपत्रक व्यवस्थित समजून घेतलं आणि नक्कीच विद्यार्थी मित्रांनो हे परिपत्रक तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल आणि तुम्ही सुद्धा प्रिंट काढा, व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा, समजून घ्या आणि 6/4 पासनं त्या ठिकाणी फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू होणार आहे. त्या संदर्भातला मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. तसेच कुणाला डेमो म्हणून व्हिडिओ पाहायचा असेल तर आपण 2024चा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो डिस्क्रिप्शन्समध्ये मी व्हिडिओ देतोय. सेम त्याच पद्धतीचा असणार आहे. त्यामुळे आधी जी महत्त्वाची कागदपत्र डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आवश्यक पाहिजे ते तुम्हाला मी या ठिकाणी क्लिअरपणे समजून सांगितलेली आहे. मग आता सर्टिफाईड ऑडिटरसाठी पॉईंट क्लिअर, GDCA परीक्षा उत्तीर्णानंतर चार्टर्ड अकाउंटंट CA फॉर्म, ज्या CA कडनं तुम्ही काम करणार आहात म्हणजे ज्या CA कडे तुम्ही काम केलं आहे तर त्या CA कडचं 3 वर्षाचा ऑडिट एक्सपिरियन्स, पण ते चार्टर्ड अकाउंटंट CA पॅनलवर अधिकृत असणं आवश्यक आहे किंवा त्यांची फर्म पॅनलवर रजिस्टर असणं गरजेचे आहे. कारण एक्सपिरियन्स सर्टिफिकेटमध्ये पॅनल ऑडिट नंबर तुम्हाला टाकायचा आहे पॅनलचा, सहकार विभागाचा. जर तो नसेल तर तुमचा फॉर्म त्या ठिकाणी रिजेक्ट केला जातो, एक गोष्ट लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण माहिती व्यवस्थित समजून घेतली. व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक मात्र नक्की करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या विद्यार्थ्यांनी अजून GDCAच्या परीक्षेसाठी अभ्यासाला सुरू केली नसेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपली बॅच सुरू झाली आहे, ते लवकरात लवकर बॅच जॉईन करा आणि अभ्यासाला सुरू करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे विद्यार्थी आता पॅनल नोंदणीसाठी नोंदणी करतील तर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, तुमच्या वर्किंग एक्सपिरियन्सच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा ऑल द बेस्ट. धन्यवाद.